मधुर रेसिपीज मध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। आज आपण अतिशय फेमस असा बॉम्बे कराची हलवा बनवणार आहोत। हा हलवा बनवायला खूपच सोपा असतो आणि खायलाही खूपच स्वादिष्ट लागतो। आज मी तुम्हाला बॉम्बे कराची हलवा बनवण्यासाठीचे परफेक्ट प्रमाण आणि अगदी परफेक्ट रेसिपी सांगणार आहे। तर वेळ न घालवता लगेच सुरू करूयात आजची आपली स्पेशल रेसिपी। सर्वात आधी हा हलवा बनवण्यासाठी लागणारे साहित्य बघून घेऊया। हा हलवा बनवण्यासाठी मी इथे 1 कप कॉर्नफ्लोअर घेतलेले आहे। मी इथे अशा प्रकारच्या मेजरिंग कप्सने मेजरमेंट घेतलेले आहे। तुम्ही याऐवजी एखाद्या वाटीचाही वापर केला तरी चालेल। 1 कप कॉर्नफ्लोअर साठी मी इथे 1.5 कप साखर घेतलेली आहे। त्याचबरोबर मी इथे पाव कप साजूक तूप, 1 चमचा लिंबाचा रस, अर्धा चमचा इलायची पावडर, थोडेसे काजू कट करून घेतलेले आहेत आणि थोडेसे पिस्ता घेतलेले आहेत जे मी शेवटी गार्निशिंग साठी यूज करणार आहे। हलवा सेट करण्यासाठी मी अशा प्रकारचे भांडे तयार करून घेतलेले आहे। खाली मी बटर पेपर टाकलेला आहे। बटर पेपर टाकल्यामुळे हलवा इझिली अनमोल्ड होतो आणि सर्व बाजूंनी मी पुन्हा साजूक तूप लावून घेतलेले आहे। सर्वात आधी आपल्याला कॉर्नफ्लोअर पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे। 1 कप कॉर्नफ्लोअर साठी मी इथे 2 कप पाणी घालते आहे आणि आता कॉर्नफ्लोअर आपल्याला पाण्यामध्ये व्यवस्थित एकसारखे मिक्स करून घ्यायचे आहे। त्याच्या गुठळ्या वगैरे होऊ द्यायच्या नाहीये आणि इथे कॉर्नफ्लोअर आपण पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे। आता आपण हलवा बनवायला स्टार्ट करूया। मी अशा प्रकारचे पॅन गरम करायला ठेवले आहे। त्यात मी साखर घालून घेते आहे। 1.5 कप साखर आपण इथे घेतलेली आहे। त्यात आपण अर्धा कप पाणी घालायचे आहे आणि आता आपल्याला साखर पूर्णपणे मेल्ट होऊ द्यायची आहे। साखर पूर्णपणे मेल्ट झाली की आपल्याला यात 1 चमचा लिंबाचा रस घालायचा आहे। लिंबाचा रस घातल्यामुळे साखरेचे पुन्हा क्रिस्टलायझेशन होत नाही। साखर पूर्णपणे विरघळलेली आहे आणि आता आपण लिंबाचा रस घालून घेऊया। आता यात आपल्याला आपण जे कॉर्नफ्लोअर खलवून ठेवले होते ते घालायचे आहे आणि कंटिन्यूअस आपल्याला ते मिक्स करायचे आहे। जसे जसे हे मिश्रण गरम होणार आहे तसे तसे कॉर्नफ्लोअर घातल्यामुळे ते मिश्रण घट्ट घट्ट होत जाणार आहे। फक्त आपल्याला याच्या गुठळ्या होऊ द्यायच्या नाही आहेत। कंटिन्यूअस आपल्याला ते स्टर करायचं आहे आणि हा हलवा बनवण्यासाठी शक्यतो जाड तळाच्या भांड्याचा वापर करा, कारण जर आपण पातळ तळाचे भांडे वापरले तर हलवा करपण्याची शक्यता असते। तुम्ही बघू शकताय आपले मिश्रण घट्ट व्हायला लागलेले आहे। आता आपल्याला यात ऑरेंज फूड कलर आणि 1 चमचा साजूक तूप घालून घ्यायचे आहे आणि अशाच प्रकारे आपल्याला हा हलवा चिवट होईपर्यंत शिजवायचा आहे। त्याची जमण्याची कन्सिस्टन्सी झाली पाहिजे। मी इथे ऑरेंज कलरचा यूज केलेला आहे। याऐवजी तुम्ही ग्रीन, पिंक कुठलाही कलरचा वापर करू शकता। मध्ये मध्ये आपल्याला 1 चमचा साजूक तूप घालायचा आहे। पूर्ण पाव कप साजूक तूप आपल्याला इथे वापरायचे आहे। हे एकदम परफेक्ट प्रमाण आहे। फक्त हलवा खाली लागणार नाही याची खबरदारी घ्यायची आहे आणि हलवा आपल्याला कंटिन्यूअस अशाच प्रकारे मिक्स करत करत शिजवायचा आहे। आणि आता इथे तुम्ही बघू शकताय हलव्याची जमण्याची कन्सिस्टन्सी झालेली आहे। आता आपण यामध्ये काजू आणि इलायची पावडर घालून घेतलेली आहे। आता उरलेले साजूक तूपही मी यात घालून घेते आहे आणि पुन्हा हलवा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। आणि आता आपला हलवा तयार झाला आहे की नाही हे ओळखण्यासाठी मी एका प्लेटमध्ये थोडासा हलवा बाजूला काढून घेतलेला आहे। थंड झाल्यानंतर आपण चेक करणार आहोत आपला हलवा तयार झाला आहे की नाही। हे पहा, याची गोळी बनत आहे पण याच्यामध्ये हवा आहे तेवढा चिवटपणा नाहीये, तर आणखी थोडा वेळ आपल्याला हा हलवा पुन्हा शिजवून घ्यायचा आहे। आणि तुम्ही इथे बघू शकताय हलवा पॅन मधनं पूर्णपणे सुटलेला आहे। त्याचा अगदी गोळा तयार होत आहे। आता आपण पुन्हा एकदा चेक करून पाहूया आणि हे पहा हलवा इथे चिवट झालेला आहे, तो स्ट्रेच होत आहे। अशीच कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे। आता आपला हलवा तयार आहे। पुन्हा एकदा मी व्यवस्थित मिक्स करून घेते आहे आणि हा हलवा आपण तयार केलेल्या मोल्ड मध्ये ट्रान्सफर करून घेणार आहोत। हलवा गरम असतानाच आपल्याला पटकन तो भांड्यामध्ये ट्रान्सफर करायचा आहे आणि लगेचच व्यवस्थित प्रेस करून तो सेट करायला ठेवायचा आहे। आपण जर ही प्रोसेस फास्ट केली नाही तर हलवा तिथेच जमला जातो आणि त्याच्या वड्या व्यवस्थित पडत नाही। आणि आता आपल्याला हा हलवा पूर्णपणे थंड होऊ द्यायचा आहे, सेट होऊ द्यायचा आहे। आणि आपला हलवा इथे थंड झालेला आहे, व्यवस्थित सेट झालेला आहे। आता आपण तो एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि तुम्ही बघू शकताय खूप इझिली हलवा अनमोल्ड झालेला आहे।
गार्निशिंगसाठी मी हलव्यावर थोडेसे पिस्ताचे काप घालून घेते आहे आणि खूपच छान कलर आलेला आहे आपल्या हलव्याला. एकदम परफेक्ट हलवा आपला इथे तयार झालेला आहे. आणि आता आपण हलव्याचे पीसेस कट करून घेऊया. खूप इझिली हलवा कट झालेला आहे, मस्त बाइंड झालेला आहे. आणि एक पीस मी तुम्हाला दाखवते. हे पहा किती परफेक्ट असा हलवा तयार झालेला आहे, अगदी मार्केट सारखा. तुम्हीही अशा पद्धतीने हा बॉम्बे कराची हलवा नक्की ट्राय करून पहा आणि तुमचा हलवा कसा बनला हे मला कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका. आणि हो, जर तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब बटन प्रेस करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करायलाही विसरू नका, ज्यामुळे माझ्या नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील आणि माझे नवीन रेसिपीज तुमच्याकडून मिस होणार नाहीत. लवकरच भेटूयात अशाच एका नवीन रेसिपी बरोबर.